Hello friend, today we are going to study gene and gene concept. Gene is a small fragment of a DNA and DNA is present inside the nucleus. जीन हा DNAचा एक छोटा भाग आहे ज्याच्यापासून वेगवेगळे प्रोटीन तयार होतात, म्हणून त्याला आपण कोडिंग रिजन असं सुद्धा म्हणतो. तर सर्वात आधी आपल्याला माहीत पाहिजे की DNA कुठे प्रेझेंट असतो. DNA हा प्रेझेंट असतो सेलच्या आत. सेलच्या आत न्यूक्लियस नावाचा एक सेल ऑर्गॅनेल असतो, त्याच्यामध्ये DNA प्रेझेंट असतो. Our DNA is made up of three components: phosphate group, sugar and nitrogenous bases. There are four types of nitrogenous bases as shown in a diagram: adenine, thymine, cytosine and guanine. DNA हा तीन कंपोनंटने बनलेला आहे. पहिला आहे फॉस्फेट ग्रुप, दुसरा शुगर आणि तिसरा आहे नायट्रोजनस बेस. नायट्रोजनस बेसेसचे चार प्रकार आहेत: ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन अँड ग्वानिन. जर आपण DNA कन्सिडर केला तर या ठिकाणी हे तिघं आकृतीत दाखवल्याप्रमाणे एकमेकांना कनेक्ट असतात. फॉस्फेट ग्रुप हा शुगर ग्रुपला जॉईन असतो आणि शुगर ग्रुपला मग जॉईंट असतील नायट्रोजनस बेसेस, ज्याप्रमाणे या ठिकाणी एक बेस दाखवलेला आहे सायटोसिन. जेव्हा हे तिघं कंपोनंट जॉईंट असतील तेव्हा आपण यांच्या ग्रुपला म्हणणार न्यूक्लियोटाइड. अशा हजारो न्यूक्लियोटाइड मिळून पॉलीन्यूक्लियोटाइड चेन तयार होते. पॉलीन्यूक्लियोटाइड चेन जी असते त्यालाच आपण DNAचा एक फ्रॅगमेंट म्हणतो. DNA हा दोन फ्रॅगमेंटने बनलेला आहे, दोन पॉलीन्यूक्लियोटाइड चेनने बनलेला आहे, ज्याप्रमाणे या ठिकाणी डायग्रॅममध्ये दिसत आहे. तर डायग्रॅममध्ये बघा, या ठिकाणी न्यूक्लियोटाइड आहे ज्याला ॲडेनिन बेस अटॅच आहे. त्याच्या अपोजिट त्याला कॉम्प्लिमेंटरी बेस आहे थायमिन. त्याच्यानंतर ग्वानिन बेस आहे, त्याचा कॉम्प्लिमेंटरी बेस आहे सायटोसिन. अशा प्रकारे ॲडेनिन हा जॉईंट असतो थायमिनला किंवा थायमिन जॉईंट असेल ॲडेनिनला. त्याचप्रकारे ग्वानिन हा लिंक असतो सायटोसिनला किंवा मग सायटोसिन लिंक असेल ग्वानिनला. या बेसेसमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते. जर ॲडेनिन आणि थायमिन यांची पेरिंग असेल तर यांच्यात 2 हायड्रोजन बॉन्ड असतील आणि ग्वानिन सायटोसिन असतील तर यांच्यात 3 हायड्रोजन बॉन्ड असतील. अशा प्रकारे DNAचे 2 स्ट्रँड तयार झालेले. यामध्ये बाहेरच्या साईडला फॉस्फेट आणि शुगर बेस यांचा ग्रुप असतो. तर पूर्ण स्ट्रँडवर या ग्रुपला आपण म्हणतो शुगर फॉस्फेट बॅकबोन. दोघा साईडला प्रेझेंट असतात दोघा स्ट्रँडवर. आणि आतल्या साईडला जे नायट्रोजनस बेसेसचे पेअरिंग असतात त्याला बेस पेयर्स असं म्हणतं. अशा प्रकारे DNAचे दोघं स्ट्रँड एकमेकांना ट्विस्ट होऊन एक हेलिकल स्ट्रक्चर फॉर्म करतील, ज्याप्रमाणे या ठिकाणी डायग्राममध्ये बघतोय. आणि अशा प्रकारे हा DNA एक फ्रॅगमेंट तयार होतो. पूर्ण DNA या प्रकारेच तयार होतो. नाव व्हॉट इज जीन? जीन इज द स्मॉल फ्रॅगमेंट ऑफ DNA अँड इट इज कोडिंग रिजन ऑफ DNA. या डायग्राममध्ये आपण बघू शकतो की हा एक जीन आहे. जीनमध्ये कोडिंग आणि नॉन कोडिंग असे 2 रिजन असतात. जो रिजन कोडिंग प्रोटीन ॲसिड सिंथेसिससाठी युजफुल असतो त्याला आपण म्हणतो एक्झॉन. आणि जो नॉन कोडिंग रिजन असतो ज्यापासून कोणत्याही प्रकारचा अमायनो ॲसिड म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रोटीन तयार होत नाही त्याला आपण म्हणणार इंट्रॉन. ज्यावेळेस mRNA तयार होत असतो त्यावेळेस काय होणार, त्या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. या प्रोसेसमध्ये जे काही नॉन कोडिंग रिजन आहे म्हणजे जे काही इंट्रॉन्स असतील त्यांना काढून टाकलं जातं आणि त्या ठिकाणी फक्त कोडिंग रिजन म्हणजे एक्झॉन्सचा ग्रुप तयार केला जातो, म्हणजे ज्यापासून एक पर्टिक्युलर प्रोटीन तयार होईल. DNA हा 2 पॉलीन्यूक्लियोटाइड स्ट्रँडने बनलेला आहे. हा ट्विस्ट होतो आणि नंतर हा वाइंड होणार काही स्पेसिफिक प्रोटीनच्या अवतीभोवती. त्या प्रोटीन्सला आपण म्हणतो हिस्टोन प्रोटीन. ज्यावेळेस तो हिस्टोन प्रोटीनच्या अवतीभोवती ट्विस्ट होतो म्हणजे हिस्टोन प्रोटीन प्लस DNA फ्रॅगमेंट यांना आपण म्हणणार न्यूक्लियोझोम. असे अनेक न्यूक्लियोझोम एकत्र येतात आणि सोलेनोसॉइड्स तयार करतात. हे अजून ट्विस्ट होतात, अजून कंडेन्स होतात आणि क्रोमोझोम तयार करतात.
ही कन्सेप्ट लक्षात घेण्यासाठी तुम्ही शिवणकामासाठी वापरला जाणारा दोरा आणि त्या दोऱ्याचा पूर्ण बंडल ते कन्सिडर करू शकतात. तो एक सिंगल दोरा म्हणजे आहे आपला DNA फ्रॅगमेंट आणि त्या DNA फ्रॅगमेंटला त्या दोऱ्याला जेव्हा आपण पूर्ण त्याचा एक बंडल तयार करतो तो बंडल असेल क्रोमोझोम. अशा प्रकारे DNA हा क्रोमोझोमच्या फॉर्ममध्ये सुद्धा प्रेझेंट असतो सेल सायकलच्या काही स्टेजेसमध्ये. तर अशा प्रकारे आज आपण बघितलं की जीन हा DNAचा एक छोटा फ्रॅगमेंट आहे जो कोडिंग रिजन आहे म्हणजे एक्झॉन, ज्याच्यापासून प्रोटीन्स तयार होतील. जीन ही सुद्धा एक पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे. ज्याप्रमाणे आपल्याला माहीत आहे की DNA हा न्यूक्लियोटाइडचा बनलेला आहे. पॉलिन्यूक्लियोटाइड मीन्स पॉली मीन्स मेनी अँड न्यूक्लियोटाइड मीन्स ग्रुप ऑफ शुगर फॉस्फेट अँड बेस.